लैला उत्तम थोरात माझं नाव. काय प्रकरण आहे? माझं प्रकरण आहे की मला हॉटेल देतो म्हणून 10 लाख रुपये माझ्याकडनं बालाजी जनकुंभारनं घेतलेलं आहे. बालाजी जनकुंभार, आनंद बळीराम नेतळेकर आणि बालाजी विठ्ठल कुंभार आणि दुसरी दोघं आहे ती त्यांची नावं मला माहीत नाही, त्यांना मी ओळखते. त्यांनी सगळ्या जणांना मिळून मला मारहाण केलेली आहे आणि किती पैसे घेतले होते? माझ्याकडनं 10 लाख रुपये घेतले. वापस त्यांनी किती दिलेले आहेत पैसे? 1.5 लाख रुपये मला वापस केलेत त्यांनी. ते कामावर लागले तर थोडे द्या तिथं म्हणून, तुम्ही तिथंच कामावर असता, तिथं लागले तर द्या म्हणून माझ्याकडे 1.5 लाख रुपये त्यांनी मला मारलेले आहेत माझ्या अकाउंटवर. आणि परत त्याच्यानंतर माझा नंबरच त्यानं ब्लॅकलिस्टला टाकला. त्यांनी काय आमचे फोन परत उचलले नाही. तिथनं पुढं मला संतोष मोऱ्याचा फोन आला की तुमचं आणि सराचं मिटवायचं आहे म्हणून. मग सराचं तुमचं मिटवायचं म्हणत असताना त्यांनी आम्हाला इथं धाराशिवला या म्हणून बोलवून घेतलं. धाराशिवला आल्याच्या नंतर परत थोडं बोलल्याच्या नंतर मला काय म्हणाले की कामावर चला, तिथं नको गोंधळ कराय. कामावर नेऊन मला मारहाण केलेलं आहे. माझं पैसे मागितलं तर माझं पैसे तुझं पैसेच नाही म्हणलेला आहे. आणि मी जर 10 लाख रुपये त्याला लागेल असे वरवर कामावर दिलेले आहेत. अकाउंटवर पैसे घे म्हणलं तर अकाउंटवर त्यानं पैसे घेतलेलं नाही. ती म्हणलं की मला टॅक्स लागतो म्हणून त्यानं लागेल असं माझ्याकडनं पैसे घेऊन मला 1.5 लाख रुपये माझ्या पैशातलं त्यानं वापस मारून मलाच मारहाण करून आमच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. आपली मागणी काय आहे शासनाकडे? मग आमची मागणी एकच आहे की आमचं ती खंडणीचा गुन्हा आहे ती खोटा आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि माझं पैसे आहे ती वापस देण्यात यावे. आमचे बालाजी जनक कुंभारला पैसे दिलेले 10 लाख रुपये हॉटेल टाकण्यासाठी. ते हॉटेल टाकून देतो म्हणला, करारपत्र देतो म्हणला, सगळं व्हॉट्सअपला घेतलेलं आहे. पण त्यानं काय आम्हाला हे केलेलं नाही. बरं त्याला आमच्या अकाउंटवर त्यानं 1.5 लाख रुपये मारले की त्या हे तर करून मारली की त्यानं आमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल व्हावा त्या इथं करणारं मारले. मग आम्हाला जेव्हा हाणमार केल्यानंतर आम्ही 18 केली त्याच्यानंतर त्यानं आमच्यावर खंडणीचा गुन्हा टाकलेला आहे. मग ती खंडणीचा गुन्हा खोटा आहे आमच्यावरचं. तेवढी आमची मागणी आहे की ती आमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला ही व्हावा, रद्द व्हावा आणि परत त्याला जी आम्हाला फसवलेलं आहे त्याच्यावर 420 गुन्हा दाखल व्हावा, ही आमची मागणी आहे. जेव्हा आमची मागणी पूर्ण होत नाही तेव्हा आम्ही आरोप उपोषण सोडणार नाही. किती पैसे दिले त्यांना तुम्ही? 10 लाख रुपये दिलेले आहेत. त्याच्यातले काय परत दिलेले आहेत का परत तुम्हाला? 3 लाख रुपये त्यानं आमच्या अकाउंटवर मारले होते. 10व्या महिन्यात 13 तारखेला मारले होते. आम्ही केस केलेली आहे 11व्या महिन्यात 23 तारखेला. 40 दिवसानंतर केस झालेली आमची. जेव्हा त्यानं पैसे बाकीचे नाही म्हणला, तुम्हाला हॉटेल नाही म्हणला, तुमची अवकात नाही म्हणला, तुम्ही मागायचे आहो म्हणला, तुमची झाड पोषा करून खायची अवकात आहे म्हणला, शिव्या गाडी दिल्यावर बायकोला परत छातीवर बसून मारलं, आणलं 5 जणांना. त्याच्यानंतर मग त्यानं आमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्या हात जी फ्रॅक्चर झालेला आहे ती बायकोला मारताना छातीला लागल्यावर मारतानाही केलेला आहे. त्याच्यामुळं त्यानं जेवढे वेतन आमच्यावर लावलेले ती खोटे आहे आणि आम्ही जे पैसे दिलेले आहेत ती शासनानं आम्हाला मिळवून द्यावे आणि त्याच्यावर कठोरची कठोर कारवाई करावी, त्याच्यावर फसवणीचा गुन्हा दाखल करावा, आमची हीच मागणी आहे. मागणी मान्य नाही झाल्यास आम्ही आरोप उपोषण करू, जीव जाऊ शकतो.